नमस्कार, दंडवत प्रणाम. सुगरणीचा खोपा या चॅनलमध्ये आपली मावशी आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आज बनवायचे आहेत आपल्याला दही वडे. त्याच्यासाठी ही सफेद पांढरी जी उडदाची डाळ आहे ती एक बाऊल घेतली आहे. ती स्वच्छ धुतली आहे 2-3 पाण्याने आणि याला 5-6 तास भिजू घालायची आहे. ही जेवढी भिजेल तेवढी आपल्याला वाटायला छान अशी लवकर होईल. आता ही डाळ आपली भिजून गेली आहे आणि हिला आपण आता वाटून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता ही डाळ वाटताना आपल्याला अगदी थोडं पाणी वापरायचं आहे आणि ते पाणी पण आपण जी डाळ स्वच्छ धुवून भिजू घातली होती ना तेच पाणी वापरायचं आहे, पण अगदी कमी वापरायचं आहे. डाळ पण आपल्याला बारीक दळायची आहे. तुम्ही जेवढी डाळ आहे ती बारीक दळाल ना तेवढे छान आपले असे वडे होतील. तर आता ही डाळ आपली दळली गेली आहे आणि ती अगदी बारीक दळली आहे. ते तुम्ही इथे बघतच असाल. हे बघा, तुम्ही चमच्याने जी डाळ मी घेते ना ते किती म्हणजे घट्ट आहे आणि बारीकही आहे. आता आपल्याला हिरवी मिरची म्हणजे हिरवी जी चटणी आहे ती तयार करायची आहे. त्याच्यासाठी मी कोथिंबीर घेतली आहे, मिरच्या घेतल्या आहे हिरव्या आणि अद्रकचा तुकडाही घेतला आहे इथे. आणि आपल्याला लसूण, कढीपत्ता आणि चवीपुरतं मीठ हे सगळं काही साहित्य टाकून आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असं वाटून घ्यायचं आहे. म्हणजे आपली हिरवी जी चटणी आहे वड्यांसाठी आपण जी तयार करतो आहोत ती तयार होईल. आणि आपल्याला बघा ही हिरवी चटणी आपली तयार झाली आहे. किती बारीक आणि घट्ट नाही, पातळ नाही, अशी छान अशी चटणी तयार झाली आहे आपली. आता आपण दही घुसळून घेणार आहोत, पण मी आधी विरजणसाठी दुसऱ्या दिवसाच्या दह्यासाठी विरजण काढून घेते. मी घरीच विरजण लावते म्हणजे दही तयार करते, म्हणून आपल्याला पहिल्या दह्यामधून थोडं काढून घ्यावं लागतं विरजण थोड्या प्रमाणात आणि मग दुसरं दही लागतं. याच्यामध्ये मी जी पावडर केली होती साखरची ती 1 चमचा टाकून घेतली आहे आणि हे दही आपण घुसळून घेणार आहोत. आमच्याकडे घुसळणं म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणता ते मला कमेंटमध्ये सांगा. आता हे छान असं दही याच्यामधली कुठलंच काही अशी जाडगाठ राहणार नाही असं पातळ असं करून घ्यायचं आहे आणि हे बाजूला ठेवलं आहे. आता दुसरं बाऊल घेतलं आहे. त्या बाऊलमध्ये मी 1 चमचा मीठ आणि हिंग पण टाकणार आहे आणि ते मीठ आपल्याला विरघळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये, म्हणून असं चमचा फिरून आणि हे सुद्धा आपल्याला बाजूला ठेवलं आहे. आणि दुसरं बाऊल घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपलं जे डाळीचं वाटण होतं, बॅटर होतं ते घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त जिरं टाकायचं आहे 1 चमचा, दुसरं काहीच टाकायचं नाही. आणि चवीपुरतं थोडं मीठ टाकायचं आहे. मीठ थोडं का टाकायचं आहे, आपण दुसऱ्या जे बाऊलमध्ये पाणी घेतलं आहे वडे टाकण्यासाठी तळल्यावर त्याच्यात मी आधीच मीठ टाकलं आहे. आणि हे जे बॅटर आहे ते आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे 2-3 मिनटासाठी. सारखं असं फेटायचं आहे, पण मात्र एकाच डायरेक्शनला फेटायचं आहे, तर ते हलकंही होईल आणि त्याचं कलरही बदलेल असं. आता हे मी एका बाऊलमध्ये पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये बॅटर टाकलं आहे. हे बघा किती हलकं झालं आहे. छान असं आपलं जे बॅटर आहे ते वडे करण्यासाठी तयार झालं आहे. आता हे कढईमध्ये मी तेल घेतलं आहे आपल्याला पाहिजे तेवढ्या क्वांटिटीत आणि या तेलामध्ये आपल्याला हे वडे तोडून घेतले आहेत छान असे पाहिजे तसे आकाराचे आणि जाडे बारीक काय असेल तसे. आता मी एवढे वडे टाकून घेतले आहेत आणि हे आपल्याला छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आपल्याला गॅस मोठा केल्यावर काय होईल, वडे तर आपले बाहेरून होतील पण मध्ये कच्चे राहतील, किंवा बारीक गॅस केल्यावर तेलकट होतील. म्हणून आपल्याला मध्यम गॅसवर मध्यम आचेवर हे वडे असे तळून घ्यायचे आहेत. आणि आता हे उलटे पालटे पण करून घ्यायचे आहेत. मी याच्यासाठी बारीक असा जो आपला काटे चमचा आहे तो वापरला आहे, म्हणजे आपण जेव्हा वडे काढतो ना तर जास्त तेलही त्याच्यासोबत येत नाही आणि पटकन असे उलटे पालटेही करता येतात म्हणून. आता हे आपली पहिली बॅच तयार झाली आहे आणि या प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे, म्हणजे काढून घेतली आहे. आणि दुसरी बॅच पण मी टाकली आहे तयार करण्यासाठी, तळण्यासाठी.
आता इथे पण आपल्याला पाहिजे तेवढे वडे सोडून घ्यायचे आहेत तेलामध्ये आणि ते सुद्धा असे संयमाने मध्यम आचेवर तळायचे आहेत. जास्त मोठा गॅस करायचा नाही. असे छान असे कुरकुरीत वडे होतात आणि खूप अप्रतिम लागतात. तुम्ही नुसते वडेही खाल्ले ना चटणीसोबत किंवा नुसते कोरेही खाल्ले तरी छान लागतात. तर आता हे असे वडे आपले हे पण तयार झाले आहे. या प्रमाणात आपण सगळी जेवढी डाळ होती ना आपली तेवढे सगळे वडे तयार केले आहेत. आणि हे बघा किती मधून पोकळ आणि लुसलुशीत असा वडा तयार झाला आहे. आता आपण हे जे वडे आहेत ना ते आपण हिंगाचं आणि मिठाचं जे पाणी केलं आहे बाऊलमध्ये त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आणि हे वडे टाकल्यावर आपल्याला कसं आहे जेवढे आपल्याला प्लेटमध्ये वाढायचे आहेत तेवढेच वडे टाकायचे आहेत, जास्त नाही टाकायचे. दुसऱ्याने तुम्ही थोड्या वेळाने जरी प्लेट तयार केली ना तर मग थोड्या वेळाने टाकायचे आहेत. आणि प्लेटमध्ये खाली थोडं दही लावून घ्यायचं आहे आपल्याला. आपले दही वडे आहेत ना म्हणून या ठिकाणी आपल्याला भरपूर असं दही वापरायचं आहे. आता आपल्याला जेवढे लागतील तेवढे प्लेटमध्ये वडे टाकून घ्यायचे आहेत. त्याच्यावर दही टाकून घ्यायचं. जे गोड दही तयार केलं आहे आपण साखर टाकून ते टाकायचं आहे. आणि या दहीवर मग आपल्याला चटण्या टाकून घ्यायच्या आहेत. एक म्हणजे चिंचेची चटणी टाकायची आहे. ती मी घरीच तयार केली आहे. तो व्हिडिओ माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघा तर आहे. मी कशी चटणी तयार केली आहे घरच्या घरी आणि टिकण्यासाठी 6-6 महिने खराब होत नाही अशी चटणी केल्यावर. अशी चटणीचा व्हिडिओ आहे माझ्या याच्यामध्ये पहा, तुम्ही चॅनलवर पहा. आणि याच्यावर मी हिरवी चटणी पण वापरली आहे. चाट मसाला, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, धणे जिऱ्याची पावडर हे सगळं वापरलं आहे. आणि नंतर शेवटी मी इथे लाल चटणीसुद्धा वापरली आहे. असे आपले छान असे दही वड्यांसाठी मी प्लेट लावली आहे. माझ्याकडे बारीक शेव नव्हती म्हणून मी काही वापरली नाही. तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरा. हे वडे आठवड्यातनं एकदा तरी करून खाल्ले पाहिजे. ते थंडीच्या दिवसातही खायला पौष्टिक असतात आणि उन्हाळ्याच्या दिवसातही दही टाकल्यामुळे थंड असतात. चला किती छान वडे आपले तयार झाले. तुम्हाला जरी आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय. काळजी घ्या स्वतःची.